गंमत शब्दांची. लेखन वर्षा चौगुले. श्रोते हो नमस्कार. आजचा शब्द आहे काटा. आजी, ए आजी म्हणून अंगणातूनच हाक मारायला सुरुवात केली. आले आले असं म्हणत आजी भांडी घासता घासता ती तशीच ठेवून बाहेर आली. आजी, हे बघ, माझ्या पायात काटा घुसला असं म्हणत म्हणून आपला तळपाय आजीला दाखवला. असा कसा घुसला ग? मैदानावर खेळताना जरा जपून खेळावं ना. आजी हळूच टाचेतून काटा काढत म्हणाली. निघाला बघ काटा, जा आता पाय धुवून ये पटकन. तशी मनू जरा लंगडतच हातपाय धुवून आली. आजी, काटा तर चमच्यालाही असतो ना. हो, तो काटा चमचा. पण तशा प्रकारचे चमचे मुद्दाम तयार केले जातात. माशांच्या शरीरातील हाडांनाही काटे म्हणतात, जे नैसर्गिक असतात. मग तसे तर घड्याळालाही 3-3 काटे असतातच की. तास काटा, मिनिट काटा आणि सेकंद काटा. अरे वा, हे तर माझ्याही लक्षात आलं नाही मनू. बघ, मी ओळखलं ना. ओळखलंस तर. पण तुला माहितीये का, आपल्या अंगावरही काटे येतात कधी कधी. आणि ते कधी येतात सांग बघू? आजी म्हणाली. थंडी वाजते तेव्हा. अगदी बरोबर. हेच काटे खूप भीती वाटते, खूप आनंद होतो तेव्हाही येतात. त्यांना रोमांच किंवा शहारा असं म्हणतात. आणि आजी, खेळात आम्ही करतो तो छापा काटा. तो काटा म्हणजे नाण्यावर आकडा लिहिलेला असतो ती बाजू. हो, आणि तू तराजू पाहिलायस ना, त्याला 2 तागड्या किंवा पारड्या असतात. पण पारडी नसलेलं किंवा एकाच पारड्याचं वजन करण्याचं जे यंत्र असतं त्यालाही काटा म्हणतात, म्हणजेच वजन काटा. आणि आजी, फणसावरही काटे असतातच की. हो तर, फणसावर असतात, तसेच गुलाबाच्या झाडावरही असतात, बाभळीवरही असतात. काट्यावरून वाक्प्रचार पण आहेत ना आजी? म्हणून आणखी विचारलं. आहेत ना. काटा काढणे म्हणजे वाटेतला अडथळा दूर करणे. तसाच काट्याने काटा काढणे म्हणजे शत्रूच्या साह्याने दुसऱ्या शत्रूचा पराभव करणे. अंगावर काटे येणे म्हणजे भीती वाटणे. एवढासा काटा किती अर्थाचे कपडे घालतो ग? म्हणून आश्चर्यानं विचारलं. बघ ना, म्हणतात ना, मूर्ती लहान कीर्ती महान. हो आजी, आज तर मला हे अगदी पक्क पटलंय. असं म्हणत मनू लंगडत लंगडत पुन्हा खेळायला घराबाहेर पडली. गंमत शब्दांची. लेखन वर्षा चौगुले. वाचन ऐश्वर्या बेहरे.